नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मी मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 2च दिवसांपूर्वी 10वीचे निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर जणू सगळी चक्र त्या 10वी भोवती फिरतायत असं वाटायला लागलं. मासिकांचे करिअर विशेषांक निघायला लागले. वर्तमानपत्र, समुपदेशक या सगळ्यांमध्ये एकच विषय चर्चेला जातोय आणि तो म्हणजे करिअर. खरं तर आजच्या या वेगवान युगात करिअरच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत, अक्षरशः असंख्य संधी आहेत. पण बऱ्याचदा होतं काय, जेव्हा खूप जास्त संधी उपलब्ध असतात तेव्हा पालकांच्या मनात आणि विद्यार्थ्यांच्या मनातही थोडासा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळी आपल्याला गरज लागते ती समुपदेशकाची किंवा एखाद्या मार्गदर्शकाची. आणि म्हणूनच आमचा हा आजचा कार्यक्रम 10वी झालेल्या सगळ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि 10वीच्या जवळपास असणाऱ्या सगळ्यांसाठीच. आजचा विषय आहे 10वी नंतर काय. या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याकडे आलेले आहेत संतोष टकले. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. संतोष टकले हे BARC मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून गेली 17 वर्ष काम करतायत. त्याचप्रमाणे आजवर त्यांनी पूर्ण भारतभर जवळजवळ 1,500 व्याख्यानं दिलेली आहेत आणि ही सगळी व्याख्यानं ते विनामूल्य देतात. त्याचप्रमाणे आजवर अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या समुपदेशनाचा लाभ अनेक जणांनी घेतलेला आहे. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, लगेचच फोन करा. आमचे फोन नंबर्स असे आहेत 2490 8050 आणि 2498 8050. 022 हा STD कोड आहे. जे मुंबई बाहेरून फोन करणार आहेत आणि मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. कार्यक्रम आपण सुरू करतोय, पण सुरू करण्यापूर्वी छोट्याशा 2 सूचना. एक म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा किंवा बंद ठेवला तरी चालेल. आणि आजचा आपला विषय लक्षात घ्या, तो आहे 10वी नंतर काय. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, 10वी नंतर काय, आता हा अगदी सगळीकडे चर्चेला जाणारा विषय आहे. मुळात असं आहे की आज इतकं जग वेगवान आहे की भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जर माझ्याकडे 100 पर्याय उपलब्ध आहेत तर मी 100रांचा विचार करण्यापेक्षा मला जे सुटेबल आहे त्यांचाच विचार करणं जास्त सोयीस्कर असेल. तर ही जी विचार प्रक्रिया आहे की मी कुठल्या पर्यायांचा विचार करावा, तर मुळात ह्या विचार प्रक्रियेबद्दल आधी बोलूया का आपण? हो, नक्की. कारण बघा, हा बेस आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा असं म्हणतो की करिअर मार्गदर्शन हे भारतासारख्या विकसनशील देशांसाठी कशा प्रकारची गोष्ट आहे, तर एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आपण प्रत्येक गोष्ट उदरनिर्वाहाशी जोडतो. म्हणजे नाही म्हटलं तरी शिक्षण असो, प्रशिक्षण असो, व्यवसाय असो, या सर्वांमार्फत आपल्याला जे हवं असतं की आपलं घर चालावं. बरोबर. त्याच्या पलीकडे आपण विशेष विचार करत नाही, म्हणून मी शब्द वापरला विकसनशील देश. विकसनशील देशामध्ये ही मानसिकता आहे आणि त्यामुळे हे करिअर मार्गदर्शनाचा जो एकूण विचार आहे तो खूप संकुचित होतो. आणि मग हा संकुचित झाल्या कारणाने हा विचार फक्त करिअर, नोकरी याच्याशी संदर्भात राहतो आणि तो आयुष्याविषयी नसतो. आणि मग आपल्याला बरेचसे इतर गोष्टी पाहायला मिळतात. सध्या तर मला एवढंच सांगावंसं वाटेल की जेव्हा जेव्हा आपण करिअर मार्गदर्शनाविषयी विचार करतो, भले ते नोकरी विषय असो, व्यवसाय विषय असो किंवा कशाविषयी, आयुष्याविषयी असो, या बाबतीत एक छोटी गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे आवड. बरोबर आहे. प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आवडीसाठी कोणीतरी पैसे द्यायला आपल्याला शोधायचं. बरोबर आहे. सर, तुम्ही आवडीचा विषय काढला तर हल्ली आपण बघतो की सगळे विद्यार्थी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतात, बहुतेक विद्यार्थी. तर ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती साधारण कधी केली पाहिजे, म्हणजे कधी केलेली योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? हो, कारण ॲप्टिट्यूड टेस्ट हा एक नवीन कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे नवीन म्हटलं तर आमच्या कालाने किंवा तुमच्या कालाने म्हटलं तर ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो प्रकार आहे, या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पण सब ॲप्टिट्यूड टेस्ट आलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया, जर वेळ असेल तर, की ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय. हो, जरूर. या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये, ज्याला मराठीत आपण कल चाचणी म्हणतो, या कल चाचणीमध्ये पूर्वी ॲप्टिट्यूडच्या नावाखाली आपल्याला 4थीला 7वीला बुद्धिमत्ताची आपण परीक्षा द्यायचो, स्कॉलरशिपची परीक्षा. त्याच्यामध्ये जे भाग असतात ते आता चेक केले जातात. पहिली आहे तुमची व्हर्बल रिझनिंग, देन तुमच्याकडे दुसरी आहे ती म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, देन मेकॅनिकल ॲबिलिटी आलेली आहे आजकाल. असे जे लॉजिकल रिझनिंगचे प्रकार आहेत, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जे तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये उपयोगी पडतात किंवा तुमच्या करिअरमध्ये उपयोगी पडतात किंवा त्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं किंवा प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्याच्याशी संबंधित तुमची असेसमेंट म्हणजे थोडक्यात ॲप्टिट्यूड टेस्ट.
आता ह्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सिरियसली तुम्ही जसं म्हणालात की ती कधी घ्यायला हवी, तर आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर घडत असतो. आणि मग जर तुम्ही म्हणाल की ही 8वी 7वीला घ्यावी का, की ही 10वी नंतर घ्यावी, की ही 12वी नंतर घ्यावी, तर मी तर असं म्हणेन की 7वी 8वी हा आजकाल मानला गेलेला एक चांगला टप्पा आहे, पण बहुतांश विद्यार्थ्यांनी ती ॲटलिस्ट 10वी नंतर 10वी 12वी नंतर घेतली पाहिजे. पण जर घेतली नसेल तर अगदी पदविकेनंतर सुद्धा घेतली तरी चालेल. कधीतरी आपल्यात काय आहे ओके जे आपण समाजाला किंवा आपल्या आयुष्यासाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो ते पाहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टनी आपल्याला जो कल मिळतो तर तो जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पण आता तुम्ही म्हणालात की साधारण 7वी 8वीला घेतली पाहिजे ॲप्टिट्यूड टेस्ट. तर बऱ्याचदा हल्ली इतका अवेअरनेस वाढलेला आहे की अगदी 7वी 8वीला बरेच विद्यार्थी ही टेस्ट करून घेतात. पण 7वी 8वीला ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये एक निकष आला आणि 10वी नंतर, कारण हे जे वय असतं 8वी ते 10वी तर ते बदलत असतं मुलांचं वय, पण 10वी नंतर त्याला काहीतरी वेगळं व्हावं असं वाटलं. तर काय सांगाल म्हणजे ह्याच्या संदर्भात? बघा, ॲप्टिट्यूड टेस्ट इज अ गायडिंग. ओके, इथे मी सुद्धा उपस्थित आहे, तो एक मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहे. म्हणजे हे सगळे मार्गदर्शक आहेत तुमच्या आयुष्यातले महत्वाचे. मग यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जो रिझल्ट आला तो तुमच्या ॲबिलिटीचा एक शास्त्रीय मीमांसा आली, कारण मीमांसा. बरोबर. ओके, तो तुमचा ॲटिट्यूड नाही आला. ओके, तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो आयुष्यात तुम्हाला यशस्वी करतो. मग अशा परिस्थितीमध्ये ॲप्टिट्यूडमध्ये जर तुम्हाला काही आधी वेगळे रिझल्ट सापडले होते, आता तुम्हाला एक वेगळ्या दिशेने तुमची एक आवड निर्माण झालेली आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, पहिल्यांदा त्या का तुमच्यामध्ये हे नवीन गोष्ट आली हे तुम्ही चेक करणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर सर, आपण ते त्याबद्दल आणखी बोलणारच आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. ऋतुजा पाटील आपल्याशी बोलतायत नाशिकहून. बोला ऋतुजा. हा, मी ऋतुजा पाटील बोलते. मला 10वीला 87% पडले आणि कल चाचणी दिली. बोला, आपला प्रश्न सलग विचारा. मला 10वीत 87 मार्क्स आहे सर, आणि कल चाचणी माझी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर दाखवलंय. बरं. आणि माझी इच्छा कॉमर्सला जाण्याची आहे. ठीक आहे, आपला प्रश्न कळला ऋतुजा, धन्यवाद. मला मॅथ मध्ये 90 मार्क्स आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद ऋतुजा. मला वाटतं आता आपण जे बोलत होतो की कल चाचणीमध्ये काहीतरी वेगळा निकष निघतोय आणि त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, तर अशा वेळी काय सांगाल तुम्ही? बघा, इलेक्ट्रॉनिक्स हा कल चाचणीमध्ये त्यांना आलेला म्हणजे मिळालेला कौल आहे आणि तुम्ही असं म्हणू शकता की त्यांना कॉमर्स करायचं, आणि त्यांनी एक फार छान इमिजिएट माहिती दिली. खूपच मुद्देसूद प्रश्न होता की त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये चांगली हे पण आहे आणि गती आहे आणि त्यांना चांगले मार्क्सही मिळालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये नॉर्मली आपण जेव्हा कॉमर्सचा विचार करतो, मी जरा ब्रॉड उत्तर देतो, कॉमर्सचा विचार करताना विद्यार्थी सायन्स मिळालं नाही म्हणून कॉमर्सला गेलो अशा मानसिकतेचे अनेक विद्यार्थी पालक तुम्हाला अजूनही दिसतील. मग अशा परिस्थितीमध्ये एक छोटी गोष्ट लक्षात येते की कॉमर्सचा जो बेस आहे तो मॅथमॅटिक्स आहे. ओके, म्हणजे न्यूमेरिक ॲबिलिटी तुम्ही पकडून झाला. ओके, आणि मग अशा परिस्थितीत जर या विद्यार्थिनीला मॅथमॅटिक्समध्ये गती आहे, त्यांचा कॉमर्सकडे कल आहे, तर 10वी नंतर त्या जर 11वी 12वीला कॉमर्स घेतील तरच पुढे कॉमर्स या क्षेत्रात करिअर करू शकतील. आता 11वी 12वीला सायन्स घेतील तरच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊ शकतील. म्हणजे हा अतिशय महत्वाचा तिढा आहे, तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आता इथे महत्वाची गोष्ट काय येते की त्या विद्यार्थ्याला सगळ्यात जवळ असणारे किंवा लहानपणापासून त्याचे असेसमेंट करत असणारे 2-3 घटक आहेत. एक आहेत त्याचे आई बाबा, एक आहेत त्याच्या आजूबाजूला असणारे त्याचे हितसंबंध जपणारे किंवा त्याचे वेल विशर्स जे आहेत ते, आणि दुसरे महत्वाचे व्यक्ती त्याचे मित्र परिवार. आता ह्या सर्वांच्या सोबत बसून जी असेसमेंट येईल ती कुठल्याही ॲप्टिट्यूड टेस्टपेक्षा अति महत्वाची आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं ॲप्टिट्यूड टेस्ट ही फक्त एक गाईडलाईन आहे. पण विद्यार्थ्यांना स्वतःला काय वाटतंय आणि त्यांचे जे आजूबाजूचे आहेत म्हणजे आई वडील आहेत, मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांचा विचारात घेऊन मला वाटतं पुढचा डिसिजन त्या घेऊ शकतात. मला वाटतं ऋतुजा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. आपण कार्यक्रमात पुढे वळूया. सर, आता तुम्ही कॉमर्सचा उल्लेख केला, म्हणजे 10वी नंतर साधारणपणे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे 3 वेगवेगळ्या स्ट्रीम्स जातात की जिथून एक वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आणि आता तुम्ही म्हणालात की कॉमर्सबद्दल बोललात, तर बऱ्याचदा कॉमर्स ही जी फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फार क्लॅरिटी नसते. म्हणजे आर्ट्स आणि सायन्समध्ये बऱ्यापैकी माहिती असतं की पुढे काय होणार आहे, पण कॉमर्स म्हणजे फक्त CA का किंवा कॉमर्स म्हणजे फक्त BCom का, असं थोडंसं वाटू शकतं. तर कॉमर्समध्ये आज काय काय नवीन संधी उपलब्ध आहेत ते जरा सांगा. हो,
आज एक काळ होता जेव्हा बहुतांश लोक फक्त BA होत होते आणि मग एक काळ आला की आता लोकांना फक्त डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी नाही म्हटलं तरी कॉमर्स ही शाखा त्या प्रकारात दुर्लक्षित आहे. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की मला आता बाबा मार्च महिना संपला, आता मला माझं टॅक्स रिटर्न करायचं आहे, मग तो एखादा वैज्ञानिक अधिकारी असू दे, एक मोठा कन्सल्टंट असू दे, फायनली ही गोज टू द CA. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की आपली कॉमर्स म्हणजे ओळख असते CAशी. मग तेवढा एकच पर्याय अवेलेबल आहे का? आजकाल आपण कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS ऐकतो आणि अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. मग यामध्ये आता तुमच्या सहज लक्षात येईल की हे दोन महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर इंजिनियर जसं नावाजलेलं आहे तसं कंपनी सेक्रेटरी किंवा CA हे नावाजलेलं आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्ही आज कुठल्याही कॉलेजचे नॉर्मल ग्रॅज्युएशन देणाऱ्या कॉलेजचे कॉमर्सचे जर ब्रोचर चेक केले तर कमीत कमी प्रत्येक कॉलेज एक 10-15 कोर्सेस तर नक्की ऑफर करतं. नक्कीच सर. हे आणि मग त्यामध्ये कोर्सेस सर तुम्हाला जरा थांबवते. हे कोर्सेस आपण जाणून घेणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊयात. अमित वाघ आपल्याशी बोलतायत मुंबईहून. बोला. हॅलो. बोला. मला सरांना असं विचारायचं होतं की अजून आणखीन 4 ते 6 वर्षानंतर कॉम्स आणि IT इंजिनिअरिंगला किती स्कोप असेल आणि त्याचं एक्झॅक्टली जॉब प्रोफाईल काय असतं? कशाचं जॉब प्रोफाईल? कॉम इंजिनिअरिंग आणि IT इंजिनिअरिंग नंतर जॉब प्रोफाईल बद्दल मला थोडी माहिती हवी होती. ओके, धन्यवाद अमित. हा एक फोन येतोय, तो घेऊया. प्रसन्नजित बडमारे बोलतायत आपल्याशी औरंगाबादहून. बोला. हॅलो मॅडम, गुड आफ्टरनून मॅडम. मी आता 10वीचा निकाल लागलाय. मला 83.20% पडलेले आहेत. बरं. आणि आता मला करिअर करायचे ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये. तर मला त्याच्या सायंटिस्टची पदवी म्हणजे डिग्री पाहिजे. मी त्यासाठी काय प्रयत्न करू इच्छितो? बरं, धन्यवाद प्रसन्नजित. तुमच्या प्रश्नाला सर उत्तर देत आहेत. सर, आपल्याला 2 फोन आले होते, तर आधी हा प्रश्न घेऊयात. त्यांचा असा प्रश्न आहे की बायोटेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटलमध्ये त्यांना रिसर्च करायचं, म्हणजे तुमच्यासारखं त्यांना शास्त्रज्ञ व्हायचंय, तर काय सांगाल? नाही, त्यांचा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे, कारण बऱ्याच वेळा मीही व्याख्यानाला जातो तेव्हा लोक फर्स्ट क्वेश्चन असतो की मला सायंटिस्ट व्हायचंय. ओके, सगळ्यांना सायंटिस्ट व्हायचं. पूर्वी डॉक्टर इंजिनियर, पण जर सायंटिस्ट समोर असतील तर लोकांना सायंटिस्ट व्हायचं असतं. आणि मग इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की सायंटिस्ट इज अ डेसिग्नेशन नाउडेज. ओके, म्हणजे जर एखाद्या तशा प्रकारच्या प्रीमियर रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही आहात, तुमचं बेसिक डेसिग्नेशन असतं शास्त्रज्ञ, ओके, किंवा रिसर्चर. आणि मग त्यामध्ये तुमच्या काही ग्रेड्स असतात, ABCD असतील, कुठे काहीतरी वेगळं असेल. त्यामुळे जर तुम्हाला सायंटिस्ट हे डेसिग्नेशन हवं असेल तर तुम्हाला तशा प्रकारची रिसर्च ओरिएंटेड ऑर्गनायझेशन जॉईन करायची आहे. आता एक महत्वाची गोष्ट येते की या अशा रिसर्च ऑर्गनायझेशन जॉईन करण्यासाठी काय लागतं. त्यांनी त्यांचे 2 क्षेत्र सांगितलेले आहेत की आय एम इंटरेस्टेड इन बायोटेक्नॉलॉजी और एन्व्हायरमेंटल सायन्स. वाटता क्षणी असं वाटतं की दोन्ही निसर्गाशी निगडीत आहेत, पण दोन्ही फार वेगळ्या आहेत. बायोटेक्नॉलॉजी जे आहे ते बायो आणि ही जी अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचं एक आधुनिक रूप आहे जे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं जेव्हा आपण अशा प्रकारच्या शेतीविषयक किंवा तत्सम शास्त्रांमध्ये जातो. एन्व्हायरमेंट इज टोटली रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट असेसमेंट, टेक्नॉलॉजी आणि अशा अनेक गोष्टी. म्हणजे आता आम्ही अणुशास्त्राशी संबंधित आहोत, तर आमच्या इथे एन्व्हायरमेंट असेसमेंट डिव्हिजन नावाचाच एक प्रकार असतो. या लोकांचं जे काम असतं तिथे जे येणारे पदवीधर असतात ते शक्यतो रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांशी संबंधित असतात. आणि मग ते लोक BRC जॉईन केलं म्हणून दे आर डेसिग्नेटेड ॲज अ सायंटिफिक ऑफिसर. मग जर तुम्ही अशा प्रकारच्या बायोटेक्नॉलॉजी किंवा जर एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये एक त्यांना सायंटिस्ट व्हायची इच्छा असेल तर त्यांनी त्यासाठी पहिल्यांदा जे शाखा निवडायची आहे ती विज्ञान असेल हे पकडून चालावं. म्हणजे 11वी-12वी ते एकतर सायन्समध्ये करतायत, त्यानंतर ते BSc करतायत, MSc करतायत किंवा PhDचा मार्ग स्वीकारतायत, किंवा ते 11वी-12वी नंतर तशा प्रकारच्या एखाद्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग इज नाऊ देअर. ओके, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाता. हे 2 प्रमुख शाखा ज्या उपलब्ध आहेत आणि ज्यांची डायरेक्ट एंट्री अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये सायंटिफिक लेवलला असते. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करता, लाईक सपोज BRCचं उदाहरण द्यायचं झालं तर इथे ज्या डेसिग्नेशन आहेत, तर व्हेन यू जॉईन आफ्टर MSc और आफ्टर इंजिनिअरिंग तर तुम्हाला डेसिग्नेट केलं जातं सायंटिफिक ऑफिसर म्हणून. पण जेव्हा तुम्ही BSc किंवा 12वी नंतर वगैरे जॉईन करता तर डेसिग्नेशन्स आर सायंटिफिक असिस्टंट किंवा तसे तत्सम असतात. बरोबर आहे. म्हणजे मुळात आता त्यांना सायन्स घेणं हे गरजेचं आहे 10वी नंतर, आणि सायंटिस्ट होण्यासाठी सायन्स घेणं गरजेचं आहे, ऍटलिस्ट त्या पद्धतीने ज्या विषयांची मांडणी त्यांनी केली. पण जर इतर अनेक विषय आहेत जे सोशल गोष्टींशी निगडीत आहेत तिथे तुम्ही सोशल सायंटिस्ट होऊ शकता. नक्कीच नक्कीच. आपल्याला ह्याच्या आधी फोन आला होता अमित वाघ यांचा. त्यांनी असं विचारलं की
4 ते 6 वर्षानंतर साधारण इंजिनिअरिंगचं काय भवितव्य असेल. त्यांनी स्पेसिफिकली प्रश्न विचारलाय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT इंजिनिअरिंग, आणि ह्यामध्ये जॉब प्रोफाईल आज त्यांना काय काय अवेलेबल असू शकतात. अर्थात त्यांनी पुढचा विचार करून योग्य प्रश्न विचारलाय की 4 ते 6 वर्षानंतर काय परिस्थिती असेल. कारण बघा, प्रश्न परत खूप छान आहे, कारण एक महत्वाची गोष्ट आहे की नाउ द मतलब वर्ल्ड इज व्हेरी व्हायब्रंट. ओके, खूप डायनॅमिक आहे सिच्युएशन. दिवसेंदिवस जॉब ऍड होत आहेत, फार कमी जॉब डिलीट होत आहेत. ओके, म्हणजे तुम्ही एक पकडा की असं मध्ये मी एक उदाहरण ऐकलं की इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर किंवा बल्बचं इन्व्हेन्शन झाल्यानंतर मेणबत्ती गायब तर झाली नाही ना, मेणबत्ती अजूनही टिकून आहे. तशाच प्रकारचं जॉबच म्हणजे हे करिअरचं हे विश्व आहे. बऱ्याचशा संधी उपलब्ध होतात, पण जुन्या संधी त्यातून नाहीशा होत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा म्हणतो की मोस्ट व्हायब्रंट फील्ड इज प्रोबॅबली म्हणजे कॉम्प्युटर्स असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, तर हे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये सुरुवात झाली सायन्सेसकडून, म्हणजे विज्ञान ज्याला आपण म्हणतो. ज्ञानाची सुरुवात झाली, मग विज्ञानामध्ये ते कन्वर्ट झालं आणि मग तंत्रज्ञानामध्ये आलं. तोपर्यंत बहुतांश ते फिजिकल सायन्सेसशी रिलेटेड होतं. पण ज्यावेळी कॉम्प्युटर आला 1944च्या पिरियडमध्ये वगैरे, आणि मग त्यानंतर जी झपाट्याने प्रगती झाली ती कदाचित मागची काही हजार वर्ष मानवी संस्कृतीने बघितली नव्हती, ती 40-50 वर्षात बघितली. त्यामुळे हे व्हायब्रंट आहे. पण रिअली स्पीकिंग बेसिक कॉम्प्युटर सायन्सचं जे इंजिनिअरिंग आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे अजूनही शिकवले जातात, एक 20-25 विषय, त्यांच्याशी संदर्भित जे जॉब आज उपलब्ध आहेत ते 6 वर्षानंतर उपलब्ध असणार आहेत. त्याच्यामध्ये जे नव्याने किंवा नाविन्यपूर्ण काही येईल ते त्या वेळेलाच आपल्याला कळेल. या बाबतीत वी कॅनॉट जस्ट फोरकास्ट, असं आपण आज फ्युचरिस्टिक त्यांना सांगू शकत नाही. फक्त इतकं नक्कीच की आज टेक्नॉलॉजी खूप छोटी होते, म्हणजे जग खूप छोटं होत आहे, त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी फार छोटे छोटे मुद्दे ॲड्रेस करते. आणि मग छोटे छोटे मुद्दे ॲड्रेस करताना तुमची जी बेसिक टेक्निकल कॉम्पिटन्सी हवी त्या क्षेत्रातली, त्याची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊया. भारत वावड बोलतात आपल्याशी डोंबिवलीहून. बोला भारतजी. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की आपल्या राज्यातच नव्हे तर पण देशामध्ये बेकारीची संख्या तशी वाढत आहे. त्या संदर्भात माझा प्रश्न असा आहे की 10वी नंतर नोकरी संधी उपलब्ध करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय निर्मितीचे काही कोर्सेस म्हणा किंवा प्रशिक्षण संस्था आहेत का, या व्यतिरिक्त सरकारी माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना काय प्रशिक्षण देऊन शकून त्यांना स्वतःचे उद्योग सुरू करता येतात, तर याबद्दल आपण विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काय मार्गदर्शन करू इच्छिता? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. सर, उद्योग निर्मिती करणं हा एक खरंच खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, आता तुम्ही टीव्हीवर बऱ्याच ॲडव्हर्टाईज बघत असाल. स्किल इंडियाचा प्रोग्राम जोरात आहे एकदम. कोणी म्हणेल की वैयक्तिक प्रोग्राम आहे, सरकार बदलतात आणि प्रोग्राम्स बदलतात. आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. पण एक अतिशय फार छान मुद्दा अधोरेखित केला एक डायनेमिक नेतृत्वाने. आणि मग त्यामध्ये जेव्हा तुम्ही स्किल इंडिया म्हणाल किंवा PMKV आहे, या सगळ्यांचं जर तुम्ही मेन हेतू बघाल तर तो हेतूचा आहे की जर आज काठी भारताची लोकसंख्या 126 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे आणि त्यातले 50% जर तरुण पकडले तर 50 कोटी तरुण आहेत. ओके, आणि त्यामधले काही लोक शिकले सवरलेले आहेत, पण काम कोणी ना कोणीतरी प्रत्येकजण करतच आहे. आणि मग हे जे काम करतायत त्यांच्याकडे काम येतं पण सर्टिफिकेट नाहीत, अशीही बरीच लोक आहेत. आणि मग अशा लोकांना एक सर्टिफिकेशन देण्याचा मेन काम चालू आहे या स्किल इंडिया प्रोग्राम अंतर्गत. आणि यामध्ये मेन टार्गेट आहे की 2022-24 पर्यंत 50 कोटी भारतीयांना ते सर्टिफिकेशन मिळावं. म्हणजे दे विल बी इक्विप्ड विथ द स्किल. म्हणजे ह्युमन रिसोर्स आहे, पण त्याला एम्पॉवर करण्याचं काम जे आहे ते स्किलने होत आहे. आणि मग आता हे जे स्किल, जसं त्यांनी खूप छान म्हटलं की बेकारी वाढते, पण खरं सांगू मी या बाबतीत थोडं त्यांचं टोटली मत ग्राह्य धरत नाहीये. कारण बेकारी वाढत नाहीये, बेसिकली द युथ्स हु आर प्रेझेंट, म्हणजे आज जे तरुण उपलब्ध आहेत ते अनएम्प्लॉयबल आहेत. ओके, म्हणजे एम्प्लॉयबलच नाहीत. एम्प्लॉयबल नाहीयेत. म्हणजे मध्ये मी ऐकलं होतं, कदाचित ते चुकीचं विधान असेल, नारायण मूर्ती स्वतः एका भाषणात म्हणाले की 80% इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. म्हणजे ते शक्य, म्हणजे त्यांना रिक्रूट करण्याकडे डिग्री आहे पण स्किल्स नाहीयेत. आज आपल्याकडे लोक छापाबाज दिसत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे छापे आहेत. कोणी ITI केलं, कोणी BSc केली, कोणी BCom केलं, आणि मग तेच येऊन आपल्याला म्हणतात काही शिकून फायदा नाही हो, नोकऱ्या मिळत नाही. मी याला टोटली न मानणारा व्यक्ती आहे. जर तुमच्यामध्ये काही असेल स्किल तर आज एक गवंडी 700 रुपये घेतो दिवसाचे. जर कोणी गवंडी काम बघत असेल, किंवा अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. असा हा एक गवंडी जो 700 रुपये घेतो, 30 दिवसांचा पगार 21,000 रुपये होतो. आज भारतासारख्या देशामध्ये 21,000 एक फॅमिलीसाठी सुद्धा पुरेसे आहे. नक्कीच सर, म्हणजे असे वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्याच्यासाठी नोकरीच
पाहिजे, हा अट्टाहास कुठेतरी आपला थांबला पाहिजे, तर मला वाटतं अनेकांना काम मिळू शकेल. पण 10वी नंतर त्यांनी जसा प्रश्न विचारला की 10वी नंतर मुलांना जर पुढे कॉलेज वगैरे न करता लगेचच व्यवसायाला लागायचं असेल तर आज आपल्याकडे काय काय संधी आहेत उपलब्ध? हो, कारण का मी तुम्हाला तेच म्हणतोय की हा स्किल इंडिया प्रोग्राम हा खूप ब्रॉड प्रोग्राम आहे. म्हणजे असं आश्चर्यचकित होतं जेव्हा आपण ते लिफलेट्स बघतो. एक 596 कोर्सेस डिफाईन केलेले आहेत. ओके, आणि ऑलमोस्ट 70 सेक्टर त्यांनी कव्हर केलेले आहेत. आणि यामध्ये अगदी वेल्डिंग येतं, फॅब्रिकेशन येतं, अगदी छोटे छोटे मुद्दे ऍड्रेस केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचं म्हणजे जे प्रत्येक कोर्स डिफाईन केलेला आहे, बेसिक प्री रिक्विजिट 7वी पास, एक 10वी पास, 8वी पास असं केलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की एक 300 तासाचा कोर्स, 700 तासाचा कोर्स, 1000 तासाचा कोर्स आहे. आणि त्यानंतर ज्या ऑर्गनायझेशनने किंवा ज्या सेंटरने त्यांना ट्रेनिंग दिलं त्यांनी त्यांना जॉब पण द्यायचा आहे, एक ॲटलीस्ट 6 महिन्याचा. आणि त्यांचं जे स्केल असेल ते अप्रॉक्सिमेटली 5-7 हजार रुपये त्या व्यक्तीला मिळावे. गव्हर्नमेंटकडे अशा काही योजना आहेत की ज्याच्या अंतर्गत त्यांना कर्जही दिलं जाईल. आणि मग हे जे कर्ज त्यांना दिलं जाईल त्याच्याने त्याचे स्वतःचं उपक्रम चालू करावा. म्हणजे तुम्ही जसा सुरुवातीला एक मुद्दा म्हणालात की नुसतं स्वतः जॉब करणं महत्वाचं नाही, तर हो, त्या सरांनी एका प्रश्न विचारला की दुसऱ्यांसाठी जॉब निर्माण होईल का. तर आज जो स्वतः एम्प्लॉयड नव्हता, बेकार होता, तो 6 महिन्याच्या कोर्स नंतर जर इच्छाशक्ती असेल, जर मेहनत करायची इच्छा असेल आणि खरंच आयुष्यात स्वतःची आणि समाजाची कुठेतरी मदत करायची इच्छा असेल तर तो बरंच काही करू शकतो. नक्कीच सर. सर, हे जे कोर्सेस आहेत ह्याची माहिती आपल्याला कुठे मिळू शकते, एखाद्या वेबसाईटवर वगैरे? हो, तुम्ही जी दररोज ऍडव्हर्टाईज बघता तुम्हालाही माहिती आहे की नेट चॅनल्सवर ऍडव्हर्टाईज द्यायला किती खर्च होतो. आणि त्या ऍडव्हर्टाईजमध्ये डिटेलमध्ये सगळं आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे ते महाकौशल्य म्हणून आहे, MSSDSच्या वेबसाईट आहेत. आणि खूप डिटेल विस्तृत प्रमाणात की बेनिफिशियरी म्हणजे काय किंवा जी ऑर्गनायझेशन ट्रेनिंग कंडक्ट करणार आहे त्यांच्याविषयी. आणि अक्षरशः तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असतं त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे जे अधिकारी आहेत तेही या बाबतीत खूप सजग आणि सतर्क आहेत. म्हणजे मी पनवेलचा आहे, तर पनवेलमध्ये जे ते एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे आणि तिथले जे कार्य करणारे मोहिते म्हणून सर आहेत, खूप हेल्पफुल लोक आहेत ते लोक. तर ते खरंच खूप मदत करतात की कुठेतरी तरुणांना बेकारीतून बाहेर यावं. आणि एकदा तरुण म्हणजे काय म्हणतो ना, आपण म्हणतो ना एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. एकदा तुम्ही कामात गुंतलात की कुठेतरी सकारात्मकता येते आणि ती सकारात्मकता सोसायटी समाजामध्ये जाणवते. त्यामुळे मला असं वाटतं की स्किल इंडिया प्रोग्राम इज अ बून टू द इंडिया. म्हणजे एक प्रकारे भारताची खूप जे अशा प्रकारे गरिबीने आणि बेकारीने गांजलेले तरुण आहेत त्यांना एक दिशादर्शक हा उपक्रम ठरावा, यासाठी जे लोक अशा प्रकारची मानसिकता ठेवतात त्यांनी पुढे येऊन हे पुढे नेलं पाहिजे. सर, मला वाटतं की ह्या स्किल इंडिया जो प्रोग्राम आहे आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला या सगळ्या उपक्रमांची माहिती मिळू शकेल. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊया. हिमांशू गोरगे बोलतात आपल्याशी धुळ्याहून. बोला. मॅडम, सर मी हिमांशू गोरगे बोलतोय. मी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे, त्यात मला 96.20% मिळालेले. अरे वा. तर थँक्यू मॅम. तर मला पुढे BSc आणि MSc करण्याची इच्छा आहे. मला केमिस्ट्री विषय हा खूप आवडतो, तर मला BSc आणि MSc करण्याची इच्छा आहे. तर सर, आपल्या इथं जे राष्ट्रीय जर विद्यापीठ पाहिले तर त्याच्यात आयसर असतील, नायसर असतील, DRDO असेल, त्याच्यानंतर होमी भाभा, TIFR असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत. तर त्याच्यातून मला BSc वगैरे करण्याची इच्छा आहे. तर त्याच्यासाठी मी आतापासून काय पावलं उचलायला पाहिजे, तर त्याबद्दल मार्गदर्शन करावे. नक्कीच. धन्यवाद हिमांशू. त्यांचे पर्सेंटेज त्यांनी सांगितलेले आहेत 96.26. आणि पूर्वी आपल्याकडे एक असा समज होता की जास्त पर्सेंटेज मिळाले की सायन्सला जायचं आणि त्याच्यानंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे सायन्स स्ट्रीममधले 2 मुख्य प्रवाह होते. आणि चांगली गोष्ट आहे की हळूहळू हे चित्र बदलतंय आणि त्यांना आता BSc MSc करायचं आहे. तर काय सांगाल तुम्ही आतापासून? पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन, खूप छान पर्सेंटेज आहेत. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी जो करिअर पाथ चूज केलाय तो खूप स्मूथ आहे. ओके, म्हणजे जसं तुम्ही पॉइंट आउट केलं की शक्यतो इंजिनिअरिंग मेडिकल याच्या पलीकडे लोक असं 90 वगैरे क्रॉस केलं की बोलत नाही. किंवा उलटं म्हणायचं झालं तर 90 क्रॉस करण्यासाठी मुलाच्या मागे एवढे हात धुवून लागतात की त्यांना डॉक्टर आणि इंजिनियर मुलांना करायचं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे म्हणतायत, हिमांशू बहुतेक यांचं नाव ना, तर हिमांशू जेव्हा म्हणतायत की 96% असून पण त्यांना केमिस्ट्री हा त्यांचा आवडीचा विषय जोपासायचा आणि त्याच्यामध्ये काम करायचंय, त्यांनी सोबत जोडणी केली की मला काही महत्वाच्या ऑर्गनायझेशनमधून हे करता येईल का, किंवा कदाचित मी पुढे जोडतो की त्यांना यामध्ये कदाचित काम करण्याची इच्छा असेल. जेव्हा BRC, DRDO आपण अशा मोठ्या संस्था म्हणतो तर हे खूप सोपं आहे.
त्यांनी आता सध्या तर फक्त 11वी-12वी साठी खूप चांगलं कॉलेज चूज करायचं आहे की जिथे त्यांच्या अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग होतील. आणि एक आपल्याकडे एक महत्वाची स्क्रीनिंगसाठी आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे मार्क्स. तर ते 12वीचे त्यांचे जर मार्क्स चांगले आले, कारण त्याची BScच्या FY ला एंट्रीसाठी कुठलीही रिटर्न एक्झामिनेशन नाहीये. त्यामुळे होतंय कसं की बेसिकली जर BScच्या एंट्रन्ससाठी कुठली एक्झाम नाही तर त्यांना चांगले पर्सेंटेज आले तर चांगले कॉलेज चूज करणं त्यांच्यासाठी सोपं होईल. म्हणजे चांगलं कॉलेज चूज केलं. आता आमच्या काळामध्ये मुंबईमध्ये खूप फेमस कॉलेजेस होते, जसे रुपारेल होते, रुईया होते, तसे आजकाल ठिकठिकाणी झालेले आहेत आणि स्टँडर्ड खूप चांगला मेंटेन केलं जातं. मग त्यातून त्यांची BSc होईल, MSc होईल. जेव्हा तुम्ही एकदा ग्रॅज्युएट होता त्यानंतर मात्र बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही BSc नंतर MSc करायचं की एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जिथे तुम्हाला MSc साठी किंवा PhD साठी मार्गदर्शन आणि पाठबळ मिळेल अशी संस्था जॉबसाठी जॉईन करायची. हे छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत हुशार आणि मेहनती व्यक्तींसाठी. आता ह्या सगळ्या मार्गाने जर ते गेले तर त्यांच्याकडे खूप पिरियड मिळतोय, टाइम गॅप मिळतोय, ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी लेव्हल वाढेल. त्यांना जे समुपदेशन करणारे आहेत, आपण बहुतांश वेळा समुपदेशन ही एका झटक्यात उरकायची गोष्ट समजतो, पण असं नाहीये. ही कालांतराने एक अशी मोठी प्रक्रिया आहे. आज मी तुमच्याशी बोललो, दुसऱ्यांशी बोललो, तिसऱ्यांशी बोललो आणि मग मी विचार करून करून माझं जो त्याविषयी असलेली आवड आहे ती मी घट्ट करतो. बरोबर. मग ही घट्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांच्याकडे कालावधी आहे. तेव्हा माझ्या मते ते माझ्याही संपर्कात राहू शकता. म्हणजे मी जाताना त्या हवा तर नंबर देऊन जाईन. आणि हिमांशू, यू कॅन बी इन टच विथ मी. तुम्हाला अगदी चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये केमिस्ट्रीमध्ये काम करून एक भविष्यात भारतातला एक रसायनशास्त्रातला चांगला शास्त्रज्ञ घडवण्याचं काम आपण करूया. नक्कीच नक्कीच सर. 10वी नंतर काय ह्याच्यावर आपली बरीच चर्चा चालू आहे आणि आपल्याला फोनही येत आहेत. आता एक फोन येतोय आपल्याला नागपूरहून. दर्शना कडू बोलतायत आपल्याशी. बोला दर्शना. हां, हॅलो, गुड मॉर्निंग सर. माझं नाव दर्शना कडू आहे. मला एक प्रश्न होता की मी एक गोष्ट नोटीस केली आहे की मला लँग्वेजेसमध्ये जास्ती चांगले मार्क्स मिळतात ॲज कम्पेअर टू मॅथ्स अँड सायन्स. बट आय लव्ह मॅथ्स व्हेरी मच. बट मला कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ऑप्ट करायचं आहे, पण मला फिजिक्स इतकं नाही आवडत. तर मग मी बरोबर डिसिजन घेते का कम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊन, की मला कोणत्या दुसऱ्या फील्डमध्ये जायला ऑप्ट करायला पाहिजे? दर्शना, तुमची 10वी झाली आहे की 12वी झाली आहे? ऍक्च्युअलमध्ये मी या वर्षी 10वीत आहे. तर म्हणजे मला एक डायरेक्शन पाहिजे होती ज्या हिशोबाने मी जाऊ शकेन. नक्कीच. धन्यवाद दर्शना. त्यांनी एक वेगळा प्रश्न विचारलाय. त्यांना लँग्वेजेसची आवड आहे पण त्यांना मॅथ्स ऑप्ट करायचंय आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल पण माहिती हवी आहे. काय सांगाल? इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो की मार्क्स आणि तुमची आवड आणि तुम्ही जे करिअर पाथ चूज करणार आहे त्यामध्ये करिअर पाथ हा आवडीनुसार होतो. हा मुद्दा आपण प्रकर्षाने सारखा मांडतोय. त्यामुळे हे जे मार्क्स मिळत आहेत ना ते डोंट रिप्रेझेंट एनिथिंग डायरेक्टली. म्हणजे शक्यतो मार्क्स हे जे आहे ना ही तुमची सिन्सिअरिटी दाखवते की तुम्ही जर दररोज 1 तास मराठीचा अभ्यास करताय तर आपली भाषा आहे ती, तेव्हा मराठीत चांगले मार्क्स येणारच. ओके, थोडाफार 19-20 का फरक म्हणतो ना तसं होईल, पण जो सिन्सिअर आहे त्याला शक्यतो सगळ्या गोष्टींमध्ये चांगले मार्क्स देतात. ही वेगळी गोष्ट आहे की एखाद्याला एखाद्या विषयामध्ये खूप गती असते, पण जे एक्स्ट्रीमली सिन्सिअर मुलं आहेत त्यांना सगळ्या विषयांमध्ये बऱ्यापैकी गती असते. आणि मग अशा गोष्टीमध्ये एक मोठा प्रॉब्लेम होतो की मला भाषा आवडतात, कधी कधी मी भाषणं द्यायला पण जातो, मला गणिताची पण फार आवड आहे आणि गणिताच्या मी परीक्षा देतो त्यातही चांगला मार्क्स येतो. आता मी जेव्हा ह्या वळणावर आलोय आयुष्याच्या जिथे मला डिसिजन घ्यायचंय की मी इंजिनिअरिंगला जावं की भाषाच्या क्षेत्रात जावं, तर मग अशा परिस्थितीमध्ये मी एक सर्वसामान्यांचा विचार मांडतो. आपल्याकडे शेवटी नाही म्हटलं तरी करिअर पाथ हा बेसिकली आयुष्याला नोकरी आणि तुमचा उदरनिर्वाह तुमच्या आयुष्याच्या पुढच्या गोष्टींची मांडणी करतो. मग माझी एक अपेक्षा आहे की जर तुम्ही भाषांमध्ये व्यवस्थित आहात तर ती एक कला, ती एक आवड म्हणून जोपासा. पण जर मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही चांगले आहात आणि जर सध्या ते जाणवतंय तर यू गो बेटर फॉर मॅथमॅटिक्स. आणि हा मॅथमॅटिक्स हा महत्वाचा कॉम्प्युटर क्षेत्राशी दुवा आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राशी. मग जर तुम्ही 11वी-12वी सायन्समध्ये करणार असाल आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जाणार असाल तर इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही भाषेचं करिअर चूज करू शकता, पण भाषेच्या क्षेत्रात गेल्यानंतर इंजिनिअरिंगचं करिअर चूज करणं थोडं कॉम्प्लिकेटेड. सो देर इज नो कमबॅक. आता त्यांचा एक महत्वाचा मुद्दा होता फिजिक्स विशेष आवडत नाही. आता ज्याला गणित आवडतं त्याला बऱ्यापैकी फिजिक्स आवडायला पाहिजे, कारण फिजिक्समध्ये बहुतांश गणितं असतात आणि त्यातले जे कन्सेप्ट आहेत दोज आर द बेसिक सायन्स कन्सेप्ट. म्हणजे फिजिक्समधनं विज्ञानाची सुरुवात झाली असं म्हटलं तरी थोडक्यात चालेल. त्यामुळे हा एक संभ्रम आहे. म्हणजे ही काही ऍक्च्युअल प्रॉब्लेम नाहीये,
हा कुठेतरी लहान मुलामध्ये त्यांच्या 10वीमध्ये आहेत ते आणि त्यांच्या मनामध्ये असलेला हा संभ्रम आहे तो त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी स्वतः त्यांच्यासोबत बसून जाणून घेतला पाहिजे आणि मग त्या प्रकारे त्यांना समुपदेशन केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मला वाटतं आता त्यांच्याकडे वेळही आहे कारण त्यांची अजून 10वी झालेली नाही, आता त्या 10वीला बसतात. सर, असे अनेक प्रश्न असतात. आपण मगासपासून थोडंसं सायन्सवर बोललो, मगाशी कॉमर्सवर बोललो. आर्ट्स ही हे एक मोठं फील्ड आहे की जिथे तुमचे जे कलागुण आहेत त्यांना वाव असतो आणि क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो की ती पण आपण खूप दाखवू शकतो ह्या फील्डमध्ये. तर आर्ट्सबद्दल जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सगळ्यात कमी मार्क्स ज्यांना मिळतात ते आर्ट्सला जातात असा एक गैरसमज होता आणि तो हळूहळू आता बदलतोय. तर आर्ट्समध्ये आपल्याला काय काय आज संधी उपलब्ध आहेत त्याच्याविषयी बोलूया. हो, नक्की. बघा, तुम्ही म्हणताय की हा गैरसमज हळूहळू कमी होतोय. हा शहरा ठिकाणी होत असेल पण गावा ठिकाणी अजूनही या क्षेत्रांची मांडणी अशीच आहे. एक नाही म्हटलं तरी 80% क्रॉस केले तर विज्ञान, एक 80 आणि 70 65च्या मध्ये आहे तर कॉमर्स आणि त्याच्या खाली आहे मग आर्ट्स आणि त्याच्या पण खाली आहे तर मग कुठे जायचं नाही तर मग त्याच्या ITIला तरी मुलाला जाऊ दे. जेव्हा ऍक्च्युली ही टोटल विचार प्रक्रिया चुकीची आहे. म्हणू शकता तुम्ही की आपल्याकडे जे शिक्षणाच्या बाबतीत चुकीची अंडरस्टँडिंग आहे ती हीच आहे. मग यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की आर्ट्सच्या बाबतीत काय करिअर संधी उपलब्ध आहेत, आर्ट्सच्या बाबतीत काय करिअर संधी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला एक फोन येतोय तो आधी आपण घेऊया. रोशन आपल्याशी बोलतायत भंडाऱ्याहून. बोला. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, आता माझी मागच्या वर्षी 10वी झाली आहे तर मला 12वी नंतर मी 12वी सायन्सला आहे. आता मला 12वी नंतर MPSC UPSC ला जायचं आहे आणि तर मग मी BSc करू की MA करू? बरं, धन्यवाद. आपला प्रश्न कळला. 12वी सायन्सला आहेत, MPSC UPSC ला जायचंय, काय सांगाल? हो, तुमच्यासमोर एक छान उदाहरण आहे. विश्वास नांगरे पाटील. ओके, 12वी पर्यंत सायन्समध्ये होते, मग त्यांनी आर्ट्सला ऑप्ट केलं आणि आता ते एक प्रकारचे आदर्श मानले जातात. म्हणजे असं नाही, ही इज गुड ओरॅटर ऑल्सो, डिसिप्लिन्ड बिहेवियर आहे आणि कुठेतरी ती देशप्रेमाची धगधग आहे ती त्यांच्यामध्ये खूप आहे. समाजाला कुठेतरी घडवण्याचं त्यांच्या बोलण्यामध्ये ते दिसतं. बरोबर आहे. सो ही इज लाईव्हली एक्झाम्पल. त्यामुळे आता त्यांचा जो प्रश्न आहे की जर मी सायन्स करायचं म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो तुम्ही जेव्हा म्हणता की ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत, म्हणजे आपण जेव्हा MPSC UPSC म्हणतो यांना आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे सरकारचे शिलेदार आहेत जे ऍक्च्युली सरकारच्या सगळ्या योजना राबवतात. मग ह्या राबवण्यामध्ये तुमच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल यावं यासाठी तुम्हाला समाजात आधी काय घडलं आणि समाजात नंतर काय घडणार आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण माहिती असावी. आणि मग हे सगळं तुम्हाला ज्या विषयांमध्ये मिळतं ते विषय शक्यतो आर्ट्समध्ये जास्त असतात. सोशिओलॉजी असतील, पॉलिटिक्स असतील, लँग्वेजेस, सो मेनी थिंग्स. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आर्ट्समध्ये जास्त असतात. त्यामुळे जी FY SY आणि TY मध्ये तुमचा अभ्यास होणार आहे, जे 5-7 तास तुमच्या कॉलेजमध्ये जाणार आहेत आणि तुमच्यावर त्याचा भडीमार होणार आहे त्या विचारांचा, त्याच्याने तुमचा एक चांगला पाया तयार होईल MPSC UPSC साठी. सायन्स क्षेत्रात जाऊनही MPSC UPSC किंवा अगदी मेडिकल डॉक्टर होऊन MPSC UPSC करणारे आणि क्रॅक करणारे, वरच्या रँकला येणारे भरपूर लोक असतात. पण अजूनही ते थोडेफार अपवादात येतात. आर्ट्स साईडहून MPSC UPSC करणारे भरपूर आहेत आणि एक्सेल करणारे भरपूर आणि चांगले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरही भरपूर आहेत. त्यामुळे तुम्ही आर्ट्स साईड चूज करू शकता ज्याच्याने तुम्हाला कॉलेज व्यतिरिक्त स्वतःचा जो प्लॅनर बनवाल ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 18 तास अभ्यास करायचा, त्यासाठी वेळ उपलब्ध होईल आणि तशा प्रकारची लोकही भेटतील. सायन्स क्षेत्रात गेला तर त्याचे आपले फायदे आहेत की तुम्हाला आर्ट्स आणि ह्या MPSC UPSC व्यतिरिक्त जर उद्या तुमची आवड बदलली किंवा तुम्हाला जर काही वेगळं करावं असं वाटलं तर सायन्सची निगडीत अनेक जे पर्याय आहेत ती तुमच्यासाठी ते डोमेन पूर्णपणे ओपन असेल. बरोबर आहे सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय तो घेऊया. अनिल मुंगीकर आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार, बोला. मी अनिल मुंगीकर बोलतोय. नॉर्मली मॅट्रिक पास झाल्यावर मुलं मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असं म्हणतात, सायंटिस्ट व्हायचं असं कोणी म्हणत नाही. समजा एखाद्याला सायंटिस्टची इच्छा असेल तर त्यासाठी कुठकुठले पर्याय खुले आहेत आणि सायंटिस्ट व्हायला लोक का नको म्हणतात आणि सायंटिस्ट होणं हे सेकंडरी दाखवतात? बरं, आपला प्रश्न कळलाय, धन्यवाद. अनिल मुंगीकर यांचा औरंगाबादहून. आणि त्यांनी अशी थोडीशी तक्रार केलेली की सगळेजण मेडिकल इंजिनिअरिंगला जातात सायन्स फील्डमधले आणि सायंटिस्ट कोणी होत नाही. तर खरंच आपल्या देशाची ती गरज आहे की संशोधनामध्ये जास्त काम करणं, विशेषतः आपल्या देशासारख्या तरुण देशामध्ये. तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे का की सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ होण्यासाठी खूप कमी विद्यार्थी इच्छुक असतात? थोड्याफार फरकाने बरोबर आहे, पण मी पहिल्यांदा माझं मत त्याच्याविषयी मांडतो. सायंटिस्ट 2 प्रकारचे असतात.
एक शिकून सवरून डेसिग्नेटेड एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा ते काम करतात तेव्हा, आणि दुसरं म्हणजे ओरिजिनल क्रिएटिव्हिटी, ओरिजिनल इनोव्हेटिव्हनेस जो असतो. म्हणजे तुम्ही जर म्हणाल थॉमस एल्वा एडिसन, आपण कधी विचारत नाही काय शिक्षण होतं त्याचं. अल्बर्ट आइन्स्टाईन, या सगळ्या लोकांना ऑलमोस्ट मतिमंदच्या गटात टाकले होते, पण त्यांनी जे समाजासाठी केलं किंवा ज्या लेवलचे शास्त्रज्ञ म्हणून आज आपण त्यांना मानतो, त्या प्रकारचं रिसर्च होण्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याच प्रकारचं आपल्या इथे तरुण किंवा पिढी घडवण्याचं काम होत नाही. मी तर असं म्हणेन पुढे जाऊन की करिअर गायडन्स किंवा अशा प्रकारचे जे तत्सम उपक्रम आहेत यामध्ये समाज बदल किंवा त्या प्रकारची मानसिकता रुजवण्याचं काम झालं पाहिजे. आणि म्हणून जे सर म्हणतात की मुलांना शास्त्रज्ञ व्हायचं नाही, कारण त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, त्यांना माहित नाही की शास्त्रज्ञ होता येतं. ओके, तेही एक अशीच पद्धत आहे. उदाहरणार्थ आता जर ते म्हणतात की शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करता येईल, तर शास्त्रज्ञ होण्यासाठी खूप सोपी आणि साधी गोष्ट आहे. आपल्या इकडे तर म्हणाल की हा जो इनोव्हेटिव्हनेसचा पार्ट आहे, तो इनोव्हेटिव्हनेसचा पार्ट कुठेतरी शालेय शिक्षणामध्ये गेला पाहिजे. घोकंपट्टी नसावी असं नाही, तीही आपल्याला आवश्यक आहे, काही गोष्टी लागतात, पण जो क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे असं अल्बर्ट आइन्स्टाईनच बहुतेक म्हणाले होते की इट्स अ रिअली मिरॅकल की क्युरिओसिटी सर्व्हाइव्स द फॉर्मल एज्युकेशन. आता हे जे फॉर्मल एज्युकेशनमधनं बाहेर पडल्यानंतर पण लोक थोडेफार क्युरियस आणि इनोव्हेटिव्ह असतात, हे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे असं ते म्हणाले होते. भारतासारख्या एक म्हणजे काय म्हणतात धोपटशाही पद्धतीने जे चालतं आपलं शिक्षण, त्या पद्धतीमध्ये नाही रिसर्चर्स किंवा इनोव्हेटिव्हनेस येऊ शकत, आणि मग ते विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी हरवून जातं. बरोबर. आणि ते मुळातही थोडंसं तुमच्यामध्ये असावं लागतं की एक क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा ते जे झपाटलेपण असतं की किंवा जिज्ञासा जी असते. हो, पण कसं आहे बघा, प्रत्येक गोष्टीसाठी जो आहे ना, जी रुजवात व्हायला लागते ती म्हणजे सिन्सिअरिटी. ओके, मार्गदर्शन आवश्यक आहे ना, तशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं कुठे? आज जेव्हा शास्त्रज्ञ सुद्धा त्यांच्या चाकोरीबद्ध जीवनात जगतात, ते बाहेर जात नाही, ते 4 मुलं घडवत नाहीत. ओके, हे घडवायला हवं ना. जेव्हा एखादं सरकार येतं आणि सांगतं की शास्त्रज्ञांनी आता विद्यार्थ्यांशी कुठेतरी जाऊन मिळून मिसळून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, त्यानंतरही किती लोक गेले. शक्यतो लोक आपल्या वी डोंट वॉन्ट टू गो आउट ऑफ कम्फर्ट झोन. ओके, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं नाही, सगळं जे काही असेल ते दुसऱ्याने करावं सोशलवर, आणि त्यामुळे विद्यार्थी घडत नाहीयेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा ही त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून मिळते. म्हणजे जर एखादा विद्यार्थी शास्त्रज्ञ व्हायचा की मोठा क्रिकेटर व्हायचा की मोठा सोशल सायंटिस्ट व्हायचा, ते त्याच्या विद्यार्थी दशेत तो कोणाच्या संपर्कात आला याच्यावर टोटली अवलंबून आहे. त्यामुळे सरांना जे वाटतं की शास्त्रज्ञ व्हायची इच्छा नाहीये, ती त्या सरांनी मुलांमध्ये टाकायची. त्यांना जाणून दिलं पाहिजे की शास्त्रज्ञ हा एक सामान्य माणूस असतो, तो मेहनतीच्या बळावर, इच्छाशक्तीवर आणि मार्गदर्शनामुळे शास्त्रज्ञ म्हणून घडतो. म्हणजे शालेय जीवनापासून ह्याचं बाळकडू कुठेतरी मुलांना गेलं पाहिजे. आणि शास्त्रज्ञ होणं म्हणजे काय मुळात, इथपासून मला वाटतं त्याची सुरुवात व्हायला हवी. सर, आपण मगाशी कला शाखेविषयी बोलत होतो आणि त्यानंतर आपल्याला बरेच फोन आले, तर तो विषय अर्धवट राहिला आपला. कला शाखेमध्ये आज काय काय संधी उपलब्ध आहेत? पहिले तर कला शाखेविषयी जो निगेटिव्हिझम आहे की काही नाही करायचं तर कला शाखेत जायचं, यातून आपल्याला बाहेर यायला हवं. म्हणजे मानवाची जी उत्क्रांती होऊन आज या जो टप्प्यावर पोहोचलेला आहे, यामध्ये 2 भाग आहेत. एक तंत्रज्ञानाने गाठलेली अत्युच्च पातळी आणि एक जे प्रबोधन आहे त्याने गाठलेली पातळी. जेव्हा तुम्ही आर्ट्स विषयी विचार करता तेव्हा ही प्रबोधनात्मक जी उत्क्रांती आहे, मानसिक जे रिफॉर्मेशन आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय असं म्हटलं तरी चालेल. ते कलेमध्ये येतं, रिफॉर्मेटिव्ह थिंकिंगमध्ये येतं. म्हणजे विज्ञान वापरणारा वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती वेगळा. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो समाज सुधारणेतनं येतो, हा सगळा भाग जो आहे तो आर्ट्समध्ये कव्हर होतो. त्यामुळे मला असं वाटतं की मानवी जीवन सभ्य सुसंस्कृत करण्यासाठी आर्ट्सचं ग्रूमिंग चांगलं हवं. पण जर करिअरच्या दृष्टिकोनातून विचार कराल तर अतिशय उच्च पातळी म्हणजे भारतासारख्या देशामध्ये IAS IPS ऑफिसर्स, आणि जर त्याच्यामध्ये तेवढंच अप्रिसिएशन असलेलं दुसरं म्हणजे नाही म्हटलं तरी तुम्ही म्हणतात ते MSW वगैरे जसं आहे, मास्टर्स इन सोशल वर्क वगैरे, ही जी मोठी मोठी लोक आहेत, डिग्री परत छाप्यावर नाही जात आहोत आपण, पण ज्यांना खऱ्या अर्थाने कळतं की आर्ट्स म्हणजे काय, तर ज्यांनी ही तत्वज्ञानाच्या क्षेत्रात कामं केली, ज्यांनी ही लिटरेचर म्हणजे लिटरेचरच्या क्षेत्रात कामं केली, ते सगळे आर्ट्स बॅकग्राऊंडचे होते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आणि मिळवून दिल्यानंतर भारतात देशाची घडी मांडणारे सुद्धा सगळे आर्ट्स क्षेत्रातलेच होते. त्यामुळे आर्ट्स क्षेत्राकडे आज गरज आहे ती म्हणजे आदराने बघण्याची. जेव्हा मी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी बोललो तेव्हा IT या क्षेत्राकडे आदराने बघण्याची गरज. काम महत्वाचं आहे, कामाचं स्वरूप महत्वाचं आहे, कामाचं डेसिग्नेशन महत्वाचं नाही. बरोबर आहे. आणि आज अनेक आपल्याला संधी दिसून येतात की फाईन आर्ट्स आहे, लँग्वेजेस आहे, तुम्ही म्हणालात तसं जर्नलिझम आहे, तुमचं लायब्ररी सायन्सेस आहेत, होम सायन्सेस आहेत, त्यानंतर LLB LLM सारखं क्षेत्र सोडून दिलंय आपण. याच्या व्यतिरिक्त आज एक इंटरप्रेटर, लँग्वेजेस तुम्ही म्हणालात, आज अख्खा देश भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहतोय. अनेक संधी आपल्याकडे येत आहेत आणि अशा संधीमध्ये पहिल्यांदा गरज लागते ती म्हणजे इंटरप्रिटरची. आपण एका छोट्या गैरसमजात असतो माहिती आपल्याला. असं वाटतं. 1 मिनिट पुन्हा तुम्हाला थांबवते, कारण आपल्या फोन लाईनवर आपल्या बरोबर आहेत रोशन आडके नाशिकहून. बोला मॅडम. सर, मला
10वीला 92% पडलेले आहे. तर मला 10वी नंतर डिप्लोमा करून इंजिनिअरिंगसाठी काय काय ऑप्शन आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा. बरं, त्यांना 92% मिळालेत आणि 10वी नंतर डिप्लोमा करून त्यांना इंजिनिअरिंगला जायचंय. काय काय ऑप्शन आहेत सांगा. त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांचं उत्तर आहे. तर खूप म्हणजे ऍटलिस्ट त्यांना क्लिअर आहे की मला डिप्लोमा करायचा आहे. आता हे त्यांची इच्छा आहे की आईवडिलांची की नातेवाईकांची इच्छा आहे ते त्यांना माहिती. पण 10वी नंतर डिप्लोमा हा एक अतिशय छान पर्याय आहे. याला काही खास कारणं आहेत आणि ते म्हणजे 3 वर्षाचं शिक्षण. ओके, जे तुम्हाला टेक्निकल लाईनमध्ये इंजिनिअरिंग इंडस्ट्रीच्या हायरार्कीमध्ये नंबर 2 किंवा 3 ला टाकतं जर बॉटम मधनं गेलो. मी नेहमी म्हणतो की इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचा जो बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे तो ITI किंवा स्किल्ड मॅनफोर्स आहे. यांच्यावर जी सुपरवायझरी लेवल आहे ते डिप्लोमा स्टाफ आहे. मग जर तुम्ही 3 वर्षानंतर म्हणजे वय वर्ष 15 अधिक 3 18व्या वर्षी जर तुम्ही एम्प्लॉयमेंट मिळाली, तुम्ही अर्निंग करताय, तर पुढचं शिक्षण तुम्ही स्वावलंबीपणे स्वतःच्या पैशाने मिळवू शकता. तुमच्या आईवडिलांवर तुमचं बर्डन नाहीये. आणि त्यानंतरच्या काय शाखा उपलब्ध आहेत तर 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीचा कोर्स पण 3 वर्षाचा असतो. तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स आहेत यामध्ये की तुम्ही लवकर अर्निंग करू शकता, तुम्ही अनुभव घेऊन डिग्रीला जाऊ शकता, मध्ये तुमच्याकडे वेळ आहे जेव्हा तुमचं अर्निंग चालू आहे. पण एक दुसरा भाग पडतो की 12वी नंतर तुमच्याकडे मेडिकल, इंजिनिअरिंग अशा आणि सायन्स अशा अनेक शाखा उपलब्ध असतात. एकदा तुम्ही डिप्लोमाला गेलात आणि जर समजा मेकॅनिकल किंवा केमिकल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तर तुम्हाला पुढची डिग्री पण त्यातच करायची. म्हणजे एक प्रकारे ते रिस्ट्रिक्ट झालं. ऍडमिशन प्रोसेसमध्येही ज्या अवेलेबल सीट्स असतात त्या तुमच्या मार्क्सवर अवलंबून असतात आणि मार्क्स जे आहेत ते खूप चांगले असणे गरजेचे. पण एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमची सुटका होते ज्या 12वीला तुम्हाला ज्या एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंगसाठी द्याव्या लागतात त्यातून. त्यामुळे अशा प्रकारे जर तुमचं ऑलरेडी थोडं ठरवलेलं आहे तर तुम्ही डिप्लोमाला चांगला अभ्यास करावा आणि डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगच्या ज्या शाखेमध्ये तुम्ही डिप्लोमाला केलात त्यात जाऊ शकता. यामध्ये प्रश्न राहतो शाखा कुठली निवडायची. यासाठी आवड, तुमची जी आवड आहे त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. या बाबतीत तुम्ही आम्हाला तुमची आवड सांगितली नाही त्यामुळे त्या प्रश्नाचं पूर्णपणे उत्तर देणं जरा कठीण आहे. बरं सर, आता आपण मगाशी आपल्याला बरेच फोन आले होते आणि सगळेजण खूप चांगल्या मार्कांनी इथे पास झालेले आहेत. आपण जर आता यावर्षीचा 10वीचा रिझल्ट बघितला तर तो मागच्या वेळीपेक्षा थोडासा कमी जरी असला तरी गुणांनी जास्त आहे असा हा रिझल्ट आणि खूप चांगले चांगले मार्क्स मिळालेले आहेत. पण काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना हवे तसे मार्क्स मिळालेले नाहीयेत आणि हवे तसे मार्क्स न मिळाल्यामुळे त्यांना हवे त्या शाखेमध्ये प्रवेश मिळणं थोडंसं कठीण होऊ शकतं. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की हे जे आहे की हे आपण कसं डील करायचं, की आपण एक ठरवलेलं असतं, सगळं ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे झालेलं असतं, की ठरलेलं असतं की आता मला इथे जायचंय आणि साधारण आपल्या मार्कांचा आपल्याला अंदाज असतो, पण काही कारणामुळे ते मार्क कमी मिळालेत. तर आता काय करायचं पुढे? बघा, हे सगळं जे शिक्षण आहे किंवा प्रशिक्षण आहे ते फायनली नोकरीकडे जाऊन टेंड होतं. आणि मग यामध्ये एक छोटी गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की क्षेत्र जे आहे की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं होतं, केमिकलमध्ये, एक मोठे त्यांचे विभाग केले पाहिजेत. एक आहे इंजिनिअरिंग, एक आहे मेडिकल सायन्सेस. आता मेडिकल सायन्समध्ये नर्सिंग पण येतं, इतरही फार्मसी रिलेटेड गोष्टी येतात. मग यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की समजा तुम्ही एक ॲप्टिट्यूड टेस्ट केली होती आणि तुम्हाला एक पर्टिक्युलर कल आला होता, पण मार्क्स असे मिळाले की त्याच्यामुळे तुम्हाला त्या कल असलेल्या क्षेत्रामध्ये जाता येत नाही. कदाचित तुम्हाला मेनस्ट्रीम फील्डमध्ये जाता येत नाही, पण त्याच्याशी रिलेटेड ते सब फील्ड आहेत. म्हणजे जर तुम्ही MBBS डॉक्टर होऊ शकत नसाल तर कदाचित मला म्हणायचं की त्याच्याशी रिलेटेड जे नर्सिंग किंवा इतर जे सिमिलर कोर्सेस आहेत यामध्ये तुम्ही नक्की जाऊ शकता. कारण हे कसं आहे ना, आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या क्षेत्रात मी जात नाहीये, मला तिथे अपयश मिळालं, तिथे हे अपयश हे रिलेटिव्ह आहे. हाऊ यू डिफाईन्ड अपयश हे महत्वाचं आहे. त्यामुळे जर माझ्यासाठी एखादी शाखा ओपन राहिलेली नाहीये किंवा तिथे जात नाहीये तर दुसऱ्या त्याच्याशी संबंधित आज करिअर क्षेत्रात शाखांना उपशाखा आणि उपशाखांना उपशाखा झालेल्या आहेत. म्हणजे आज तुम्ही म्हणालात की करिअर मार्गदर्शन का गरजेचं आहे, तर लाखांनी संधी उपलब्ध आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. तर तुमच्या आवडणाऱ्या क्षेत्राशी संबंधित जर तुमची एक संधी हुकली तर अजून एक 5-50 तर अवेलेबल आहेतच. फक्त तुम्ही डोळे उघडून आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या मार्गदर्शकांची मदत घेऊन त्यातलं तुम्हाला परत काय आवडतं ते निवडायची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात की डोळे उघडे ठेवून बघणं, म्हणजे ठीक आहे, एक संधी नाही मिळाली तर दुसरी आपण संधी घेऊ शकतो. आणि शिवाय अपयश ही देखील अशी गोष्ट आहे की तुम्ही ते काय मानता आणि कसं घेता. दुसरं सर, आता ज्यांना अपयश खरंच आलेलं आहे किंवा जे फेल झालेले, तर यावर्षीपासून एक नवीन योजना जी शासनाने केलेली आहे की जुलैमध्ये देखील ते परीक्षा देऊ शकतात. सर, जाता जाता अगदी 1 मिनिटात सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना यश मिळालेलं आहे आणि काहीचं अपयश ज्यांच्या पदरी आलेलं आहे अशा सगळ्यांसाठी काय सांगाल? हो, सगळ्यांसाठी एकच वाक्य, अपयश ही यशाची पायरी आहे
असं आपण नेहमी म्हणतो आणि बोलवतो फक्त यशस्वी माणसांना सगळ्या ठिकाणी. त्यामुळे हा यातला जो क्रक्स आहे तो समजून घ्यावा. आणि आयुष्यात करिअर विषयी जाताना परत एकदा मी इन्सिस्ट करतोय की आवड महत्वाची. आवड असली की माणूस सवड काढतो आणि मग सवड काढली की माणूस हळूहळू त्यातला एक्सपर्ट होतो. आणि शेवटी पुत्र व्हावा ऐसा गुंडा की तिन्ही लोकी त्याचा झेंडा. यामध्ये अपेक्षित आहे की ज्या क्षेत्रात असाल त्यात तुम्हाला ते आलं पाहिजे. तुमचं ते कसब असं असलं पाहिजे की दुसरा म्हटला पाहिजे वाह किती अप्रतिमपणे करतोय. आणि जर असं अप्रतिम काम तुम्हाला येत असेल, मग तुम्ही गवंडी आहात, नर्स आहात, डॉक्टर आहात, इंजिनियर आहात की अगदी एखादं खाण कामगार आहात, ते महत्वाचं नाही. तुमच्या स्किलवर तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो. आणि आज जग ज्या दिशेने धावतंय त्या दिशेने तर नक्कीच सगळ्यात जास्त जर किंमत कशाला असेल तर तुमच्या ज्ञानाला आहे. ज्ञाना एवढी किंमत दुसऱ्या कशाला नाही, कारण ज्ञान ही एक अमव अशी गोष्ट आहे की जी वाढतच राहते. म्हणजे जर तुम्ही इतर गोष्टी दुसऱ्यांना डिस्ट्रीब्यूट केल्या तर त्या स्प्लिट होतात, पण ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजचा जो आयकॉनिक गोष्ट आहे ती आहे ज्ञान. आणि ते मिळवण्यासाठी तुमची आवड आणि ज्ञान यांची सांगड घाला की तुमच्या यशस्वी आयुष्याची तुम्हाला गुरुकिल्ली मिळाली असं झालं. नक्कीच सर, आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांना खूप छान मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. दर्शक हो, नवीन विषयासह पुन्हा भेटूया सखी सह्याद्री या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.